अगं आई, पण माझी बायको त्या नातेवाईकांना भेटायला कम्फर्टेबल नाहीये. ते नातेवाईक जेव्हा तिला भेटतात ना तेव्हा तू नोकरीला लागलीस का, परत तुला पगार किती आहे, हे सगळं उगाचच प्रश्न विचारत बसतात. आता तू मला सांगतेस की रश्मीला मी समजवावं की त्या नातेवाईकांना भेटायचंय म्हणून. आई, मला तुझे सगळे निर्णय मान्य आहेत, पण जिथे बायकोचा अपमान होतोय तिथे मी नाही जाणार तिला घेऊन. आणि मी मी कामात आहे, मी नंतर करतो कॉल. बाय. संकेत, काय? अगं आई, बघ ना यार, तिला तिची नाती जपायच्यात म्हणून मी काय तुझा अपमान करून घेऊ त्या नातेवाईकांकडून? अरे पण कळत न कळत तू तुझ्या आईचा अपमान करतोयस, त्याचं काय? अगं रश्मी, पण तू मागच्या वेळी खरंच आजारी होतीस म्हणून तू नातेवाईकांच्या त्या फंक्शनला नाही जाऊ शकलीस. पण आई रुसून बसली, तिचा गैरसमज झाला. आता तुमची रुसवे फुगवे मी दूर करत बसू का इथे? हे बघ संकेत, मुद्दा राग रुसव्याचा नाहीये, मुद्दा तू तुझ्या आईवर भडकण्याचा आहे. मला काय मजा येते आईशी भांडायला? आईवरती सगळ्यात जास्त प्रेम करतो मी, पण तूही आता आहेस ना बायको म्हणून माझ्या आयुष्यात, तुझा विचार नको करू? मी कुठे म्हणते माझा विचार नको करू, पण हे आईशी असं बोललेलं मला नाही आवडलं. मग काय करू यार रश्मी, मी सगळं सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात माझ्या. आईला सांभाळा, तुला सांभाळा, नातेवाईकांना सांभाळा. तू तू पुरुष नाही आहेस ना, त्यामुळे तुला कळत नाहीये मला काय वाटतंय ते. पुरुष नसले तरी बायको आहे ना तुझी. आता तुझ्या आईनंतर तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी कुणी असेल तर ती मी आहे ना. खूप कटकट आहे यार संसारात. काही कटकट नाही, तू उगाच गोष्टी मोठ्या करतोयस. सगळं खूप सोपं आहे. हे बघ, तुझं आणि तुझ्या आईचं भांडण होऊ नये म्हणून मी तुला समजून घे, आणि आपल्यात दुरावा येऊ नये म्हणून तू मला समजून घे. सिंपल. तू जे बोलतेस ते ऐकायला चांगलं वाटतंय, पण प्रॅक्टिकली आहे का शक्य ते? शक्य आहे. आपल्या कुटुंबात जे काही घडेल त्याकडे मी हसत हसत दुर्लक्ष करेन, कारण मला माहितीये माझा नवरा माझ्या सोबत आहे. रश्मी, अगं खरंच जर हे असं घडलं ना तर मी मेंटली खूप फ्री असेन. अगं माझं डोकं खूप हलकं होईल. हा, पण त्या बदल्यात तुला सुद्धा माझा विचार करावा लागेल, कारण डोकं मलाही आहे. कारण या बायकोचा त्रास, मनस्ताप घालवण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे. ती कशी? जेव्हा जेव्हा काही त्रासदायक घडेल ना, तेव्हा दिवसाच्या शेवटी फक्त माझ्या बरोबर बस, माझं ऐकून घे, मला समजून घे. ट्रस्ट मी, याच्या पलीकडे एका बायकोला काहीच नको असतं. आई, आम्ही जातोय त्या नातेवाईकांकडे, आणि मी आहे सोबत माझ्या बायकोच्या. सॉरी म्हण आईला. आणि सॉरी, मगाशी जरा ते ऑफिसच्या फ्रस्ट्रेशन मध्ये होतो. हां हां, बाय. लगेच माफ केलं? आई लगेच माफ करते का? लगेच माफ करण्याची ताकद असते, म्हणून एक आई सगळ्यांच्या मनात कायम पहिल्या स्थानावर असते. तुला माहिती आहे रश्मी, मी खूप नशीबवान काय? का? कारण आईचं प्रेम किती मोठं असतं हे वेळोवेळी पटवून देणारी बायको मला भेटली आहे.